हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। मराठा आरक्षणाच्या निर्णयाबाबत जरांगे पाटलांची नाराजी, उद्यापासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा। अंतरवाली सराटीत आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक। सरकार आरक्षण कसं देत नाही तेच पाहतो, लोकशाही मराठीला दिलेल्या मुलाखतीत मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा। खोट्या नोंदींच्या आधारे मराठ्यांचं कुणबीकरण सुरू असल्याचा भुजबळांचा आरोप। कुणबी नोंदींसाठी खाडाखोड केल्याचे दाखवले पुरावे। मराठा समाजाला दिलेलं आरक्षण कोर्टात टिकेल, सरकारनं त्रुटी दूर केल्या त्यामुळे चिंता नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही। मराठ्यांना नोकऱ्या किती आणि कधी मिळणार, आरक्षणावरून उद्धव ठाकरेंचा आज सरकारला सवाल। आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे का, राज ठाकरेंचा सरकारला सवाल। तोंडावर पानं पुसण्याचं काम चालू, मराठा समाजानं जागृत राहावं, राज ठाकरेंचा इशारा। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण न मिळाल्यानं मराठा समाज नाराज, मराठ्यांचा राजकीय आरक्षण घेण्याचा डाव फसल्याचा आरोप। वंचितच्या मविया समावेशाचा निर्णय अद्यापही प्रलंबित, दुसरीकडे शरद पवारांकडून मवियाच्या 39 जागांवर एकमत झाल्याचा दावा। अजित पवारांना बारामतीत धक्का बसण्याची शक्यता, युगेंद्र पवार शरद पवार गटात सामील होण्याचे संकेत। सरकारचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला, उद्यापासून शेतकऱ्यांचं पुन्हा दिल्ली चलो आंदोलन। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी। सोनिया गांधी यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड, भाजपचे 2 उमेदवारही विजयी, राज्यसभेचे निवडणूक अधिकारी महावीर प्रसाद शर्मा यांची माहिती। कांदा निर्यात बंदी 31 मार्च पर्यंत लागू राहणार, अमित शहांच्या निर्णयाला वाणिज्य विभागाची केराची टोपली। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, जे.पी. नड्डा लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराच्या मैदानात। 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन, अर्थसंकल्पावर 5 दिवस होणार चर्चा, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय। उपचार घेणे मनोज जरांगेंनी थांबवलं, आम्हाला जे हवं ते मिळवणारच, जरांगे भूमिकेवर ठाम। मराठा विधेयकावरील भाषणावेळी सुरेश खाडेंच्या डुलक्या, सुरेश खाडेंचे पेंगतानाच्या व्हिडिओची चर्चा। उल्हासनगरातील वाढत्या प्रदूषणाच्या विरोधात प्रहार जनशक्ती आक्रमक, धर्मवीर आनंद दिघे चौकात प्रहार जनशक्तीचे ठिय्या आंदोलन। नांदगावात 40 दिवस उलटूनही पाणी पुरवठा नाही, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको आंदोलन।